अवधूतवाडी हद्दीत अवैध पिस्तल व काडतुसे जप्त, 1,42,000चा मुद्देमाल हस्तगत। जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी मोठी कारवाई करत पोलीस स्टेशन अवधूतवाडी हद्दीत अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे। या कारवाईत देशी बनावटीचे पिस्तल, जिवंत काडतुसे, चाकू व मोपेड वाहन असा एकूण 1,42,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कारवाई दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय यवतमाळ येथे पोलीस अधिकारी कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार संशयित अजिंक्य विनोद नाचपेल वारियास ताब्यात घेण्यात आले। त्याची अंगजडती घेतली असता विनापरवाना व बेकायदेशीररित्या बाळगलेले एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्तल मॅगझिनसह 2 जिवंत काडतुसे तसेच काळ्या म्यानमध्ये ठेवलेला स्टीलसारखा दिसणारा धारबार चाकू आढळून आला। यासोबत त्याच्याकडील मोपेड वाहनही जप्त करण्यात आले। सदर शस्त्रे व साहित्य विनापरवाना बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देणारी ही कारवाई असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली।